खालापूर शहरातील नव्याने उभारण्यात आलेल्या श्री स्वामी समर्थ मठाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला स्वामी भक्तांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला। 9 मे ते 14 मे 2026 दरम्यान विविध धार्मिक, सांस्कृतिक आणि भक्तिमय कार्यक्रमांनी संपूर्ण परिसर भक्तिरसात न्हाऊन निघाला। हजारो स्वामी भक्तांनी मठात उपस्थित राहून श्री स्वामी समर्थांचे दर्शन घेतले व धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेतला। या सोहळ्यानिमित्त नामस्मरण, हरिपाठ, होमहवन, रुद्राभिषेक, प्रवचन, भजनी कार्यक्रम, महाआरती तसेच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। खालापूर गावातून काढण्यात आलेल्या भव्य मिरवणुकीत विविध हरिपाठ मंडळांनी सहभाग घेत भक्तिमय वातावरण निर्माण केले। वरदविनायक हरिपाठ महिला मंडळ, खालापूर हरिपाठ महिला मंडळ, जय हनुमान प्रासादिक हरिपाठ मंडळ तसेच इसांबे उदकशांती मंडळ यांचा सहभाग विशेष ठरला। गुरुवार मे 14 रोजी सकाळी श्री गणेशपूजन व न्यासपूजनानंतर श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीची विधिवत प्राणप्रतिष्ठा करण्यात आली। त्यानंतर महाआरती, रुद्रहवन, पूर्णाहुती व महाप्रसादाचा कार्यक्रम भक्तिभावात पार पडला। सायंकाळी रायगड भूषण हभप भगवान महाराज कुंभार आणि ज्ञानेश्वर बुवा पाटील चिंचवली गोहे यांच्या उपस्थितीत भजनी कार्यक्रम रंगला। स्वर्गीय नरहरी बाळकृष्ण पाटील अण्णा यांनी या मठाचा पाया रचला होता। त्यांच्या स्वप्नातील भव्य श्री स्वामी समर्थ मठ आज स्वामी भक्तांच्या लोकवर्गणीतून साकार झाल्याने भाविकांमध्ये समाधानाचे वातावरण आहे। गुरुवर्य दीपक काका जोशी, धर्माधिकारी गुरुजी आणि सुनील गुप्ते यांच्या मार्गदर्शनाखाली हा धार्मिक सोहळा यशस्वीरित्या पार पडला। संपूर्ण सोहळ्यात स्वामी भक्तांची मोठी मांदियाळी पाहायला मिळाली असून श्री स्वामी समर्थच्या जयघोषाने खालापूर नगरी दुमदुमून गेली। श्री स्वामी समर्थ गुरुवर्य श्री नरहरी बाळकृष्ण पाटील यांनी जो रोप लावलं स्वामी समर्थांच्या भक्तीचं आज खालापूरमध्ये लहानापासून जे मुलं घडली श्री स्वामी समर्थांच्या भक्ती मार्गात आणि त्यांच्यामुळे रोपटं लावून जसं हे केलं तसं आज भव्य मंदिर उभं राहिलेलं आहे त्यांच्यामुळे आणि सर्व स्वामीमय सर्व भक्त झाले स्वामींचे आणि आज सर्व स्वामी भक्तांसाठी हेच आनंदाची गोष्ट आहे की सर्व खालापूर तालुक्यासाठी आणि खालापूर गावासाठी हे आणि खालापूरचं नाव स्वामी समर्थ मठावर मोठं होणार आहे।